सारे प्रवासी घडीचे प्रकरण तिसरे. दिवस गेले, महिने गेले, वर्षे गेली, तसतशी शाळेत जाण्यात सुद्धा गंमत वाटू लागली. हेडमास्तर बागायतकर आणि असिस्टंट मास्तर अमृते हे दोघेही तसे आपापल्या परीने बरे होते. शाळेच्या एका मोठ्या हॉलमध्येच आमचे 7 वर्ग भरत असत. हे 2 मास्तर मेंढ्या पाळत बसल्यासारखे शाळेत बसत असत. समोरासमोर बसत, पण दोघेही एकमेकांच्या फंदात फारसे पडत नसत. बागायतकर मास्तर तर शिकवण्याच्या फंदातही फारसे पडत नसत. अमृते हा तरुण कच्चा बच्चा आहे म्हणून त्याच्यावर ते मधून मधून लक्ष ठेवीत. तशातही अमृते खादीचे कपडे घालीत. त्यामुळे हा बंडखोर स्वातंत्र्यवीर असावा अशा संशयी नजरेने बागायतकर त्यांच्यावर नजर ठेवीत असत. बाकी तुम्ही काहीही करा. नाही म्हणायला सकाळी प्रार्थनेच्या वेळी भो पंचम जॉर्ज भूपधन्य हे गीत ते आमच्याकडून अत्यंत गंभीरपणे म्हणवून घेत. त्यांच्या मेजाच्या बाजूला पंचम जॉर्जचा दरबारी पोशाखातला भला मोठा रंगीत फोटो होता. त्या फोटोचे आपल्याला रक्षण करायचे आहे असा प्रामाणिक समज करून घेऊन ते त्या फोटोच्या बाजूला उभे राहत. खरोखरीच भो पंचम जॉर्ज शाळेत आले आहेत असे समजून ते कोटाची सर्व बटणे लावून घेत. कृतज्ञतेने व लाचारीने बिचारे हात जोडीत आणि मग गंभीर चेहरा करून गळ्याच्या शिरा ताणीत ते स्वतः भो पंचम जॉर्ज भूप धन्य धन्य हे गीत सुरू करीत आणि मग ते इतरांना म्हणायला लावीत. प्रत्येक ध्रुवपदात भो पंचम जॉर्ज हे शब्द आले की त्यांचं डोकं न चुकता आपोआप खाली वाकत असे. हे एवढे एक गीत म्हणताना कोणा पोराने मांडी खाजवली, न आवरून शिंक दिली किंवा हुळहुळ असह्य होऊन शेंबड्या नाकावर भुरकन हात ओढला तर प्रार्थना संपताच त्या पोराच्या कानपटावर लगावायला ते कमी करत नसत. आपण रिटायर्ड होण्याआधी खुद्द पंचम जॉर्ज कधी हिंदुस्थानात येईल, शाळेला भेट देईल आणि त्याच्या म्हणजे ज्याच्या साम्राज्यावर कधीही सूर्य मावळत नाही अशा साक्षात बादशहाच्या समोर हे गीत म्हणावे लागेल अशा भीतीने ते गाणे तोंडपाठ ठेवीत असत. मला आता वाटते की त्यावेळी आमचे ते गीत चालू असताना त्या भो पंचम जॉर्जला खरोखरीच कुणी शाळेत आणले असते तर परत जाताना गांधींच्या हाती स्वातंत्र्याची सनद देऊनच तो परत गेला असता. पण बागायतकर मास्तर या बाबतीत जे काही करायचे ते मात्र पूर्ण भक्तीने करीत असत. पंचम जॉर्ज आहे म्हणून आपली नोकरी आहे असा त्यांचा प्रामाणिक ग्रह झाला होता. हिंदुस्थान कधी काळी स्वतंत्र होईल या गोष्टीवर त्यांचा तिळमात्रही विश्वास नव्हता. इतकेच काय, पण त्या बाबतीत ते कुणाला एक शब्दही उच्चारू देत नसत. अमृते एकदा आपल्या गोड आवाजाची परीक्षा घेण्यासाठी घनतमी शुक्र बघ राज्य करी रे खिन्न मना बघ जरा तरी अशी ओळ गुणगुणताच बागायतकरांनी त्यांना जागच्या जागीत आणले होते. पंचम जॉर्ज शिवाय दुसरा कोणी राज्य करी हा विचार सुद्धा त्यांना सहन झाला नव्हता. या बाबतीत अमृत्यांनी हुज्जत घातल्यावर पारतंत्र्य रूपी घनतमी शुक्र रूपी गांधी राज्य करी असा उलटा सुलटा काव्यार्थ त्यांनी दबलेल्या खाजगी आवाजात अमृत्यांना स्पष्ट करून सांगितला होता. पण अमृत्यांनी मात्र तो काव्यार्थ कधीच मानला नाही. उलट ये बाहेरी अंडे फोडूनी शुभ्र मोकळ्या वातावरणी असे आव्हान देत ते आपले गुणगुण चालूच ठेवीत असत. पण म्हणून बागायतकरांनी कधी अमृते मास्तरांना जाचले नाही. कुणाला त्रास देणे हे त्यांच्या स्वभावातच नव्हते. त्यांचा एक आवडता छंद म्हणजे ऱ्हस्व दीर्घावर बरोबर ठेका धरीत अनुस्वारांचा बरोबर उच्चार करीत शुद्ध लेखन घालणे. प्रार्थना संपली की आपल्या 3 वर्गातल्या पोरांना ते पटापट शुद्ध लेखन घालीत. एकदा त्यांनी सुरुवात केली, एकदा पशु आणि पक्षी यांच्यात लढाई सुरू झाली. आता आपले काय होणार या भीतीने वटवाघूळ घाबरून गेले. ते पशूंपाशी गेले आणि म्हणाले, बाबांनो,
मी पशु आहे, कारण माझे तोंड उंदरासारखे आहे. हे वाक्य संपते न संपते तोच नरू उद्गारला, काय मास्तर? मास्तर कडाडले, माझे तोंड उंदराच्या तोंडासारखे आहे. आणि मास्तरांच्या तोंडाकडे पाहत सारी पोरे खदा खदा हसली. तेव्हा कुठे नरूचा वात्रटपणा मास्तरांच्या ध्यानी आला. अशा वेळी दुसऱ्याशा मास्तरांनी नरूला फोडून काढले असते. पण बागायतकर मास्तर त्या मानाने बरेच साधे भोळे. नरू, भोसडीच्या ताठ उभा राहा. नरू मुद्दाम पोक काढून उभा राहिला, पण त्याला शिक्षा काय द्यावी हे त्यांना सुचले नाही. म्हण बघू, सकाळी उठोनी देवासी भजावे, गुरुसी वंदावे, जीवे भावे. एवढ्या 2 ओळी तेवढ्या त्यांनी नरूकडून मोजून 100 वेळा म्हणवून घेतल्या. आणि त्या वेळेपासून वटवाघळाची गोष्ट त्यांनी पुन्हा कधी शुद्ध लेखनात आणली नाही. विशेषतः मुंबईतला दीपोत्सव या धड्यातले परिच्छेद त्यांच्या विशेष आवडीचे. हे परिच्छेद शुद्ध लेखनासाठी घातल्यामुळे आपली सरकार निष्ठा प्रकट होते असे त्यांना वाटत असे. 1903 सालच्या जानेवारी महिन्यात मुंबई येथे राज्यारोहणानिमित्त मोठा समारंभ होणार अशी सुरुवात करून ते 2-4 परिच्छेदांचे शुद्ध लेखन घालीत असत. मग कोट टोपी काढून खुर्चीवर ठेवत असत आणि प्रत्येक वर्गातल्या पहिल्या नंबरच्या पोराला सबंध वर्गाचे शुद्ध लेखन तपासायला सांगून ते सारे धोतर कमरेपर्यंत गुंडाळून घेत आणि म्हणत, ए गुंड्या, मेले झोपतोस काय? रात्री झोप पडली नाही? उठ उठ, तो तांब्या भर. गुंड्याने तो पितळेचा तांब्या भरला की खुंटीवरली छत्री घेऊन ते जानवे चाचपत निघून जात आणि अर्ध्या पाऊण तासाने परत येत. खिडकीतून डोकावून म्हणत, ए परश्या, भडव्यासारखे अंग कसले खाजवतोस? खरजेने पिडशील. उठ, तांब्या घास बघू लख्खसा. मास्तरांनी परत आणलेला रिकामा तांब्या परशा घासून दे. मग ते शाळेच्या पायरीवर उभे राहत आणि स्वच्छ हातपाय धुवून चूळ भरून कानावरचे जानवे काढीत आत येत. मग धोत्राचा सोगा सोडीत म्हणत, कोणाच्या रे जास्त चुका? वाजग्याचे 21 चुका मास्तर. नाकातून ओठापर्यंत आलेली सफेद रेग भुरकन वर ओढत वाजग्या कावरा बावरा व्हायचा. उठ, उभा राहा, मेल्या 21 चुका. हे आहे काय? शुद्ध लेखन आले नाही तर तुझे होणार कसे? शिकणार काय आणि खाणार काय? जा, त्या बुल्या रावताच्या दुकानातून एक सिंगल चहा घेऊन ये. जरा कडक कर म्हणावे. काय कळले? चल पळ. वाजग्या गोठ्यातून सुटलेल्या वासरासारखा उड्या मारीत धूम ठोकायचा. मग मास्तरांना कसली तरी एकदम आठवण व्हायची आणि म्हणायचे, वास कसला येतो आहे? भज्यांचा वास येत असा. ओठावरली लाळ सांभाळीत येशा पुटपुटायचा. भजनचा वास? गणित विषय कोणाचा चांगला आहे रे? चिंत्याचे बोट घाबरत घाबरत वर यायचे. चिंत्या, उभा राहा. 8 + 4 किती? 12. 10 + 2 किती? 12. 11 + 1 किती? 12. ठीक आहे, जा त्या बुल्याकडून 1 प्लेट गरम भजी आण. गरम असली तरच आण आणि मोजून बघ 12 आहेत की नाही. कळले? चल पळ. मग 1-1 भजे तोंडात टाकीत, चघळीत आणि वर मिटक्या मारीत चहाचा घोट घेत घेत ते गणित घालायचे. एका हौदात 8 बादल्या पाणी ओतले आणि त्यातून 4 बादल्या पाणी गळले तर हौदात किती पाणी राहिले? शुद्ध लेखनाप्रमाणेच या गळक्या हौदाचे एक गणित त्यांच्या आवडीचे. एखाद्या वेळी भज्यांची चव खमंग असली तर आपण कोणते गणित घालतो आहो तेही ते विसरून जायचे. आणि मग एका नारळाचे कोयत्याने 2 तुकडे केले तर किती तुकडे होतील?
असेही गणित घालून ते मोकळे व्हायचे. अर्थात याही गणिताचे उत्तर म्हणून 3-4 पासून तो थेट 10-12 पर्यंत आकडे लिहिणारी माझ्यासारखी पोरे सुद्धा वर्गात होतीच. सरस्वती पूजन हा आमच्या शाळेतला त्यावेळचा मोठा कार्यक्रम असायचा. या कार्यक्रमात पूजेव्यतिरिक्त करमणुकीचेही कार्यक्रम असायचे आणि ते पाहायला पालकांची बरीच गर्दी जमायची. अशा एका कार्यक्रमात अमृते मास्तरांनी वनवासी राम माझा सांगा कुणी पाहिला या चालीवर पेन्सिलीचा तुकडा माझा सांगा कुणी पाहिला असे एक गीत रचले होते. पेन्सिलीचा तुकडा मिळाला नाही तर पेपर कसे तपासू, मार्क कसे देऊ, रिझल्ट कसा लावू वगैरे अनेक प्रश्न दुःखभराने त्या काव्यात अमृते मास्तरांनी उपस्थित केले होते. मूळ चालीत ते दांडगाईने कोंबूनच म्हणावे लागत असे. त्यामुळे ते गीत म्हणतानाच माझा जीव व्याकुळ होत असे. तरीही हावभाव करीत ते व्याकुळतेने कसे म्हणावे याची तालीम मी सतत 15 दिवस अमृते मास्तरांकडून घेत होतो. अशा रीतीने अंगविक्षेप करून म्हणावयाचे गीत तयार झाले आहे असे बागायतकर मास्तरांना कळताच त्यांच्यातला हेडमास्तर जागा झाला. त्यांना एकदम आपल्या जबाबदारीची जाणीव झाली. प्रस्तुत गीतात पंचम जॉर्जच्या विरुद्ध काहीतरी असेल असाही त्यांना संशय आला असावा. म्हणून त्यांनी ते गीत मुद्दाम वाचून पाहिले. अंगविक्षेप न करता त्यांनी ते 2दा वाचले आणि मग अंगविक्षेप करीत म्हणाले, अमृते, तुम्हास काही कळते की नाही? वनवासी राम माझा हे गीत कुठे आणि तुमचे पेन्सिलीचा तुकडा माझा हे गीत कुठे? राम कुठे आणि पेन्सिलीचा तुकडा कुठे? आणि तुमच्यापाशी पेपर तपासण्यासाठी सुद्धा पेन्सिलीचा तुकडा नाही हे लोकल बोर्डाच्या मेंबराला कळले तर त्याचा काय परिणाम होईल याची जाणीव आहे तुम्हाला? 2 महिन्यांपूर्वी तुम्हाला पेन्सिल दिली नव्हती, कुठे आहे ती? अमृते मास्तरांनी नुसते खिसे चाचपले आणि म्हणाले, अहो यात खरे काही नाही, हे काव्य आहे. कसले काव्य? पेन्सिलीच्या तुकड्यावर काव्य आणि तुकड्यातला तू ऱ्हस्व असायला हवा हे तुम्हास आज पावे तो माहित नाही. मग पोरांना शिकवता काय? पोरांना शुद्ध लेखन आले नाही तर त्यांचे भवितव्य काय? शुद्ध लेखनातली चूक अमृते मास्तरांनी मुकाटपणे ऐकून घेतली. पण पेन्सिलीचा तुकडा माझा हे गीतच रटाळ आहे हे ऐकून घ्यायला त्यांची तयारी नव्हती. राम कुठे आणि पेन्सिलीचा तुकडा कुठे? पुन्हा बागायतकरांनी मुद्दा पकडला. पण माझे ऐका तरी, वनवासी राम माझा या गीताची फक्त चाल तेवढी घेतली आहे. अमृते मास्तरांनी बचाव केला. एखाद्या महान काव्याची चाल सटरफटर काव्याला घेणे हे सभ्यतेला सोडून आहे असे तुम्हाला वाटत नाही? सटरफटर या शब्दात ऱ्हस्व दीर्घ नसल्यामुळे बागायतकर मास्तरांनी तो शब्द झटपट उच्चारला असावा. अमृते मास्तरांना तो वेगळ्याच खटक्यात जाणवला. ते एकदम अस्वस्थ झाले. यात असभ्यपणा कसला? धरलेली शेपूट सोडवून घेण्यासाठी मांजर जसे अंगविक्षेप करते तसे अंगविक्षेप करीत अमृते किरकिरले. खात्रीने, निश्चित, अलबत. पाट्यावर वरवंटा मागे पुढे फिरवावा तशी मान हलवीत हेडमास्तरांनी खडखडाट केला. निश्चित असभ्यपणा झाला. मला त्यात मुळीच शंका वाटत नाही. पेन्सिलीच्या तुकड्यावर काव्य करण्याची मुळी पाळीच काय यावी? बाकीचे मोठे विषय संपले. साध्याही विषयात आशय कधी मोठा किती आढळे. अमृत्यांनी एक कवी वचन फेकून पाहिले. हे ही तुमचेच काव्य? हेडमास्तरांच्या आवाजात इन्स्पेक्टरचा करडेपणा आला. नाही, हे दुसऱ्याचे आहे. मला वाटलेच. कोणाचे आहे? कोणाचे? 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 ते कोणाचे हे दोघांनाही माहित नव्हते. त्यामुळे तो प्रश्न तिथेच तुटला. आणि मग बागायतकर मास्तरांनी आपल्या हेडमास्तरकीचा वरवंटा फिरवला. अधिकारवाणीने ते म्हणाले, तुमचा या गीताचा कार्यक्रम रद्द करा.
ही डिस्ट्रिक्ट लोकल बोर्डाची क्रमांक 1 ची शाळा आहे. यात सगळेच बिगरीचे वर्ग आहेत असा समज करून घेऊ नका. काव्याची घडी खिशात ठेवीत अमृते मास्तर चुपचाप झाले. पोटासाठी जो व्यवसाय पत्करला आहात त्यात प्रावीण्य संपादन करा. कवी होण्या इतकी परिस्थिती काय यावी तुमच्यावर? त्यापेक्षा मास्तरकीत लक्ष घाला, स्वतःचे शुद्ध लेखन सुधारा. त्यांनी वडीलकीने सल्लाही दिला. मग कार्यक्रमात आता अर्धा तास कसा भरून काढायचा ते तुम्ही बघा. अशी एक आपत्ती बागायतकर मास्तरांपुढे ठेवून अमृते मास्तर आपल्या खुर्चीवर जाऊन बसले. पण बागायतकर मास्तर तसे डरणारे नव्हते. अमृते मास्तरांची जिरवण्यासाठी ते कामाला लागले. त्यांनी लगेच सर्व वर्गांची क्रमिक पुस्तके चाळली आणि हावभाव करून म्हणण्यासाठी ते गीत शोधू लागले. सुदैवाने त्यांना चेंडूचे गाणे सापडले. आणखी सुदैवाने त्या गाण्याखाली अंगविक्षेप करून म्हणावयाचे असेही लिहिलेले होते. त्यांनी ते गाणे निवडले. एवढेच नव्हे तर स्वतः धोतर खोचून शाळा सुटल्यावर ते पोरांच्या तालमी घेऊ लागले. वाहवा वाहवा चेंडू हा सुंदर कितीतरी खचित आहा, तर तो आपण घेऊन या सगळे मिळून खेळूया. आम्ही फेकू आम्ही झेलू, तुम्ही फेका तुम्ही झेला. आता थोडे दूर सरू, हो हो चेंडूस वाट करू. वाहवा वाहवा चेंडू हा सुंदर कितीतरी खचित आहा. आता सरस्वती पूजन तर अवघ्या आठवड्यावर आले होते. तरीही 5-7 तालमी नंतर सुद्धा पोरांचा मेळ जमेना. पोरे चेंडू झेलता झेलता गाणे चुकू लागली आणि गाणे म्हणता म्हणता झेल सोडू लागली. शिवाय या गीतातले आम्ही तुम्ही हे अशुद्ध लेखन आता बरे चालते असे फुटकार अमृते मास्तर येता जाता टाकू लागले. तेव्हा तेही गीत बागायतकरांनी रद्द केले. अखेर सरस्वती पूजन फक्त 4 दिवसांवर येऊन ठेपले. 4 चौघात धोत्राची कास सुटली म्हणजे ती घालताना जशी गडबड उडते तशा गडबडीत बागायतकर मास्तर दुसरे गीत शोधू लागले. अखेर आकांताच्या भरात त्यांनी देवाजीची करुणा भाकून भाताचा हंगाम हे गीत निवडले. त्याही गीतावर अंगविक्षेप करून म्हणावयाचे असे लिहिलेले होते. त्यामुळे त्यांचे काम झाले. घरी जाताच जेवण तयार असावे तसे त्यांना वाटले. ज्या पुस्तकात ते गीत होते त्या पुस्तकावर पंचम जॉर्जचे चित्रही होते. शिवाय मुंबई इलाख्यातील सरकारी शाळा खाते आणि व्हर्नॅक्युलर टेक्स्टबुक्स रिव्हिजन कमिटीने तयार केलेले असेही उल्लेख होते. त्यामुळे अत्यंत सुरक्षिततेच्या भावनेने त्यांनी भाताचा हंगाम हे गीत पक्के केले. देवाजीने करुणा केली, भाते पिकुनी पिवळी झाली. देवाजीच्या नावा घेऊनी तयार व्हारे करू कापणी. खसा खसा मग विळा चालवा, चूड कापुनी घाला अडवा. कापा कापा झटुनी सारे, कडपांचे मग बांधू भारे. अशा प्रकारे गडबड गोंधळाला पूर्ण वाव देणारे गीत मुकरर होऊन तालमी सुरू झाल्या. आम्ही 12-14 पोरांनी या गीताचा नुसता गलका उडवून दिला. पण ऐन सरस्वती पूजनाच्या दिवशी मात्र इतका काही गलका झाला की अमृते मास्तर अगदी हर्षोन्मादाने नाचले. आमची शाळा ती केवढी आणि त्यात स्टेज ते केवढे. दोन्ही बाजूंना जास्तीत जास्त पडदे खेचून सुद्धा कशी बशी 5-6 पोरे आपली तोंडे स्टेजवर दाखवू शकली. बाकीची पोरे भान हरपून पडद्या मागेच नाचत होती. घरी गेल्यावर तू कुठे दिसला नाहीस तो असा प्रश्न पालकांनी विचारल्यावर आपण पडद्या मागेच नाचलो हे अनेक पोरांच्या ध्यानी आले. या गीतात वास्तवतेचा रंग भरावा म्हणून आम्ही साऱ्या पोरांनी पंचे नेसून आणि बंड्या घालून शेतकऱ्याचा पोशाख केला होता. प्रत्येकाने आपापल्या घरचे विळे आणले होते. बोलून चालून भाताचाच हंगाम. एवढ्याशा स्टेजवर आधीच दाटी वाटीने उभी राहिलेली आम्ही पोरे
पडदा बाजूला सरकताच आम्ही थरकाप घाबरलो. पण पडद्यामागून देवाजीने करुणा केली अशी बागायतकर मास्तरांनी प्रत्यक्ष देवाजीच्या अंगावर काटा आणणारी आरोळी ठोकताच आम्ही पोरांनी नाईलाजास्तव तोंडे उघडली. कोयत्या विळे हातात धरून आम्ही हात जोडले आणि मी चुकतो की तू चुकतोस अशी एकमेकांची नेत्रपल्लवी चौकशी करीत आम्ही देवाजीने करुणा केली भाते पिकुनी पिवळी झाली असे जाहीर केले. नाही म्हटले तरी येथपर्यंत सारे ठीक जमले. पुढे साक्षात लोकांसमोर उघड्यावर पडलेल्या आम्ही स्टेजवरल्या पोरांनी घाबरून गीत लवकर आटोपण्याच्या दृष्टीने घाई केली. आम्ही पुढला चरण पकडून तयार व्हा रे करू कापणी अशी घाई केल्यामुळे देवाजीच्या नावा घेऊनी हे कर्तव्य आम्ही पार विसरलो. पण आपण स्टेजवरच आहो असे समजून पडद्या मागे पडलेली पोरे मात्र तेच कर्तव्य पार पाडित होती. त्यामुळे अनेक आवाज एकमेकांना भेदून गेले आणि लढाई झाल्यासारखे वाटू लागले. तेव्हा बागायतकर मास्तरांनी पुन्हा एकदा आपला कठोर आवाज चढवून सारे किरकोळ पिचके आवाज आपल्या नियंत्रणाखाली आणले. पुन्हा एकदा देवाजीने करुणा केली. परंतु कमरेत वाकून हातातल्या कोयत्या सरसावी जेव्हा आम्ही खसा खसा मग विळा चालवा असे म्हणून विळा चालवला तेव्हा माझा विळा लागून परशाच्या पंचाची कास सुटली आणि प्रेक्षकात हास्याची एक लाट उठली. पण परशा डरला नाही. त्याने उभ्या उभ्यानेच स्टेजवर पंचाची कास घातली. कास ठाकठीक बसवून तो पुन्हा खसा खसा मग विळा चालवा म्हणत वाकणार, तोच चूड कापुनी घाला आडवा म्हणत आम्ही उभे राहिलो. त्या झटापटीत परशाच्या गालावर माझ्या विळ्याचा ओरखडा आला आणि भळकन रक्त सांडले. त्या वेदनेच्या भरात त्याने हात भोसडीच्या म्हणून मला एक शिवी हसडली. मी ओशाळून उभा राहिलो. मध्येच पळ काढावा आणि पडद्यात घुसावे असे वाटले, पण शक्य नव्हते. डझनभर तरी कोयत्या माझी हत्या करण्यासाठी तळपत होत्या. त्यामुळे नाक तोंड खाजवीत मी नुसता उभाच राहिलो. परशा रडवेल्या तोंडाने रक्त बोटाने पुशीत होता आणि बोट चोखीत होता. बोटातूनच रक्त येते आहे असा त्याचा समज झाला होता. आणि तरीही बाकीची पोरे मात्र चूड कापुनी घाला आडवा मध्येच दंग होती. आमचे संग्रामी गाणे थांबत नाही, रक्ताची धार कमी होत नाही आणि रक्त पुसलेली बोटे झपाझप चोखून परशा रक्त पोटात घेत नाही हे पाहताच परशाचा बाप पितृप्रेमाने कळवळला. अरे परशा, रगात रगात म्हणत तो प्रेक्षकातून उठला. तो पुढे असलेल्या पोरा बाळांच्या हातांवर मांड्यांवर पाय देत तडक स्टेजवर चढला. ज्या पोरांचे सुटे अवयव चिरडले गेले ती पोरे केकाटून रडत उठली. तरी पर्वा न करता परशाचा बाप स्टेजवर चढला. त्यामुळे सर्वांनाच हालचाल करणे कठीण झाले. आमचे सर्वांचेच अंगविक्षेप थांबल्यामुळे आता पुढे काय करावे याचा अंदाज घेण्यासाठी आम्ही बावळटासारखे पडद्यात पाहू लागलो. या भानगडीतून बागायतकर मास्तर आम्हाला सोडवतील अशी आशा आम्हाला वाटत होती, पण त्यांचे लक्षच नव्हते. डोळ्यांसमोर क्रमिक पुस्तक धरून गीत म्हणण्यात दंग झालेले हेडमास्तर आपल्या तंद्रीतून ओरडले, कापा कापा झटुनी सारे. कापा कापा, काय कापा? परशाचा दांडगट बाप एकदम संतापाने किंचाळला. भडव्यानू, कापलास तेवढा थोडा नाही झाला? तेव्हा कुठे बागायतकर मास्तरांचे डोळे खाडकन उघडले. त्यांनी भराभर शिट्टी फुंकली, पण शिट्टीचा आवाजच आला नाही. तेव्हा गडबडीत शिट्टीचे उलटे टोक तोंडात होते हे त्यांच्या लक्षात आले. पण परशाचा बाप जबरदस्त. नारळ भरल्यावर बारदान हलवून बंद करावे तशा सरावाने त्याने पडद्याची दोन्ही बाजूची दोन टोके पकडली आणि अख्खे स्टेज बारदान भरल्याप्रमाणे एकदम बंद करून टाकले. दरम्यान परशाच्या बापाची समजूत काढीपर्यंत बहुतेक प्रेक्षक गोंगाट करीत निघून गेले होते.
परशाच्या बापाची समजूत काढणे कठीण झाले होते, कारण तो बागायतकरांना बोलूच देत नव्हता. एका साध्या शब्दाआड एक शिवी अशा रीतीने तो शब्द मालिका गुंफीत होता. शिवाय परशाच्या हातातला विळा त्याने आपल्या हातात घेतला होता. त्यामुळे तो धूड कापुनी घाला आडवा करणार की काय या भीतीने बागायतकरांना घाम फुटला होता. तेवढ्यात नरू माझ्या कानात कुजबुजला, मास्तरांचा धोतार बघ. घामान रेता. मी त्याला आवरले. छा, इतको घाम खायचो. नरूला शंका होतीच. अखेर वार्षिक परीक्षेत परशाला वरच्या वर्गात ढकलण्याची हमी देऊन बागायतकर मास्तरांनी ते प्रकरण कसे बसे मिटवून टाकले आणि सुटकेचा सुस्कारा सोडला. पण विळे, बंड्या आणि पंचे ज्यांच्या त्यांच्या घरी न गेल्यामुळे ते प्रकरण पुढे शिमग्यापर्यंत चालू होते. या साऱ्या प्रकरणातून बागायतकर मास्तरांनी जो धसका घेतला तो कायमचा. ते पुन्हा कधीही सामुदायिक कार्यक्रम सादर करण्याच्या फंदात पडले नाहीत. पुढे 1-2 वर्षात 17 रुपये पेन्शन घेऊन ते निवृत्त झाले आणि बाजारात जायच्या रस्त्यावर असलेल्या आपल्या घरात कसा तरी वेळ काढू लागले. आला दिवस ढकलू लागले. पिढीजात घरात राहून भव महानदी तरून जाण्याचा प्रयत्न करू लागले. त्या रस्त्यावरून बाजारात जाताना हमखास त्यांच्या घरावरून जावे लागत असे. ते घर शांत, एकल कोंडे दिसायचे. तेही रिटायर्ड झाल्यासारखे वाटायचे. त्या घराला एकुलती एक छोटीशी खिडकी होती. त्या खिडकीतून दुपारपर्यंत थोडा थोडा धूर झिरपताना दिसे. घराच्या जिवंतपणाची तेवढीच एक साक्ष. बाहेर ओट्यावर कधी दिसलेच तर शुद्ध लेखन घालण्याच्या जुन्या पद्धतीने विचारायचे, काय रे अपू, कसे काय, बरे आहे ना, अभ्यास काय म्हणतो, शुद्ध लेखन चांगले ठेव हो. कधी मला वेळ असला म्हणजे मग त्यांच्या अंगणात मी थोडा अधिक वेळ थांबत असे. बोलता बोलता ते अलीकडे शिक्षणाचा दर्जा कसा खालावतो आहे ते सांगत असत आणि मग सारे खापर अशुद्ध लेखनावर फोडीत असत. मी त्यांच्या त्या जुन्या घराकडे बघत राही. बघता बघता वाशांना धरलेल्या वाळवीचे टपटप तुकडे पुढ्यात पडत असत. वासे बदलून घ्या, वाळवी लागलीये असे सांगितले म्हणजे एक चकारही तोंडातून न काढता कडवटपणाने ते फक्त चालले अशा पद्धतीने हात हलवायचे. मूल नाही, बाळ नाही, कुणासाठी घर राखायचे असा विचार त्यांच्या मनात असावा. तरीही आखूड बुटक्या दारावर आंब्याची पाने आणि भाताची कणसे यांचे एक तोरण सदैव असायचे. घराच्या दर्शनी भिंती खरवडलेल्या होत्या, पण तरीही त्यावर चुन्याने रंगवलेला नागोबा होता. बऱ्याच वर्षांपूर्वी टांगलेले फलक होते. त्यावर राम राम, यावे बसावे, लवकर निजे लवकर उठे, त्यास परमेश्वर भेटे, बरे सत्य बोला यथा तथ्य चाला, बहुमानिती लोक येणे तुम्हाला, अशी सुभाषिते होती. अलीकडे त्यांच्या सोबतीला एक काळा कुट्ट बोकाही ठाण देऊन होता. शाळा सुटल्यापासून खेकसायला रागवायला आहे कोण? आम्ही वृद्ध, आम्हास विचारतो कोण? म्हटले बोका पाळावा म्हणजे शाळेत पोरांवर खेकसायच्या आमच्या सवयीत खंड नको. या बोक्यावर आपले खेकसता येते, तो सारे निमूटपणे ऐकून घेतो असे म्हणून ते नारायणाचे कौतुक करायचे. त्यांनी मुद्दाम त्या बोक्याचे नाव नारायण ठेवले होते. हेतू हा की त्याला हाक मारण्याच्या निमित्ताने तरी परमेश्वराचे नाव मुखी घोळावे. इतर वेळी ओव्या, श्लोक, अभंग, आर्या मुखी घोळवीत ते घरातल्या घरात फिरत असत. दयाब्द वरशील तू तरी न चातका सेवका, उणे किमपि भाविका उबगशील तू देवका.
असे गुणगुणून झाल्यावर मुलांना सांगावा तसा ते अर्थही सांगून मोकळे होत. म्हणजे आपण म्हटलेल्या केकेचा अर्थच देवाला कळला नाही असे व्हायला नको. हे प्रभो, तू दयेचा मेघ म्हणजे ढग जर अनुकूल होऊन इकडे वळलास तर मग भक्तरूपी चातकांना कसलीही वाण राहणार नाही. तेवढ्यात नारायण उपासपोटी म्याव म्याव करायचा. नारायणा, आमच्यामुळे तुझ्या नशिबीचे दूध तुटले. सदाचाच आपला अपुरा डाळ भात. मला बाजारातून येताना पाहताच ते केका अर्धीच सोडून म्हणायचे, आपू, काय मासे मिळाली तरी? होय, सरंगो आणलाय. स्वस्त आहे तरी? 9 आणे दिले. 9 आणे? नकारार्थी मान हलवीत आपल्या पाशीच ते म्हणायचे, आपले काम नव्हे. आणि मग मला म्हणायचे, आईला म्हणावे थोडा नारळाचा रस अधिक टाक, म्हणजे बरे होईल कालवण. आणि मग मी पुढे जाता जाताच तोंडचे पाणी गिळून म्हटलेली केका माझ्या कानी यायची. तरेन तुमच्या बळे भव महानदी नाविका, तुम्हीच मग आदरास्तव मला सुदीनाविका. असे विदित वासही मज सदा श्रमीचा करा, दया गुण पहासवे मज सदा श्रमीचा करा.